प्रयागराज येथे सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यात गेलेले सोलापूरचे माजी महापौर महेश विष्णुपंत कोठे वय 60 यांचा कडाक्याच्या थंडीत गंगा स्नान करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला। शुक्रवारी सकाळी ही घटना घडली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे स्थानिक नेते असलेले महेश कोठे हे महाकुंभमेळ्यासाठी आपल्या काही मित्रांसह प्रयागराजला गेले होते। तिथे सकाळी कडाक्याच्या थंडीत गंगा नदीमध्ये स्नान आटपत असताना त्यांना अचानकपणे हृदयविकाराचा झटका आला। त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले। त्यांच्या पश्चात पत्नी, एक पुत्र, 2 कन्या, सून, जावई असा परिवार आहे। भाजपचे आमदार देवेंद्र कोठे हे त्यांचे पुतणे आहेत। महेश कोठे यांचे पार्थिव देह आज प्रयागराज येथून एअर अँब्युलन्सने पुणे विमानतळावर सायंकाळी 5 पर्यंत पोहोचेल। त्यानंतर पुणे येथून मोटारीने रात्री 10 वाजेपर्यंत महेश कोठे यांचा मृतदेह सोलापुरात पोहोचेल। महेश कोठे यांचा अंत्यविधी बुधवारी सकाळी 11 वाजता पुणे नाका येथील स्मशानभूमीमध्ये होणार असल्याची माहिती माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय महेश अण्णा कोठे यांचं आज सकाळी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये शाही स्नान करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झालंय। ही गोष्ट आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। आता तिथल्या हॉस्पिटलची सगळी प्रोसिजर संपलेली आहे। हॉस्पिटलची प्रोसिजर संपण्याआधी काही एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली होती, परंतु तिथल्या प्रोसिजरला वेळ लागल्यामुळे आता अशी अपडेट आहे की संध्याकाळी साधारण 7 वाजता एअर ॲम्ब्युलन्सने प्रयागराजवरून बॉडी टेक ऑफ करेल आणि पुण्याला आणलं जाईल। पुण्यावरून इथं रात्री पोचतील आणि उद्या बुधवार सकाळी 11 वाजता अंत्यविधी करण्यात येईल।